नमस्कार. नमस्कार. भगवद्गीता आणि तिच्या भाष्यावर आधारित एका महत्वाच्या क्षणाचा, एका महत्वाच्या प्रसंगाचा आज आपण सविस्तर मागोवा घेऊया. नमस्कार. अर्जुनानं श्रीकृष्णाकडे विश्वरूप दर्शनाची जी विनंती केली आणि मग प्रत्यक्ष दर्शनाचा तो अनुभव, यावर गीतेच्या 11व्या अध्यायाच्या आधारावर आपण बोलणार आहोत. हो, आणि आपली चर्चा पूर्णपणे भगवद्गीता आणि तिचं जे भाष्य आहे त्यावरच आधारलेली असेल. बरोबर. पार्श्वभूमी अशी आहे बरं का, की श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुनाचा मोह आता बराचसा कमी झालाय. तो कृष्णाची महती ओळखतो आता. आणि त्याला ते दिव्य अव्ययी रूप पाहण्याची एक उत्सुकता आहे. अगदी. मग 11व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकातली अर्जुनाची विनंती बघा. खूप विनम्र आहे. हो. तो विचारतो की हे रूप पाहणं मला शक्य आहे का? आणि समजा शक्य असेल तर योगेश्वर श्रीकृष्णाने ते दाखवावं. यात एक गोष्ट महत्वाची आहे जी भाष्यातून स्पष्ट होते. म्हणजे अर्जुन खरंच पात्र आहे की नाही आणि त्याला ते रूप पाहण्याची क्षमता द्यायची की नाही हे पूर्णपणे कृष्णावरच अवलंबून आहे. बरोबर. आणि म्हणूनच मग श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य चक्षु देतात. कारण 11व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात म्हटले तसं. हो. सामान्य डोळ्यांनी ते रूप पाहणं शक्यच नाहीये. म्हणजे ही दृष्टीच वेगळी आहे. अगदी. भाष्यकार इथे काय म्हणतात की हे दिव्य चक्षु म्हणजे फक्त डोळे नाहीत, तर अहंकार, ममकार आणि देशकाळ यांच्या मर्यादांच्या पलीकडे पाहण्याची ती क्षमता आहे. अच्छा, एक वेगळीच दृष्टी. हो ना? मग कृष्णाने अर्जुनाला काय पाहायला सांगितलं? 11व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या श्लोकात येत आहे. हो. शेकडो हजारो वेगवेगळी नाना रंगांची दिव्य रूप पहा म्हणाला तो. हो ना. यात मग ते 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, मरुतांचे 7 गण, म्हणजे देवांचे वेगवेगळे गट. अगदी. आणि पूर्वी कधीही न पाहिलेली अनेक आश्चर्यकारक रूपं पण. आणि 11व्या अध्यायाच्या 10व्या आणि 11व्या श्लोकात जे वर्णन आहे त्या विश्वरूपाचं, ते तर अक्षरशः थक्क करणार आहे. कसं आहे ते वर्णन? अनेक मुख, डोळे, अद्भुत दृश्य, दिव्य अलंकार आणि शस्त्र आहेत. दिव्य माळा, वस्त्र, दिव्य सुगंध, सगळीकडे पसरलेलं तेज. अमर्याद. सगळ्या दिशांना मुख हसलेलं असं ते विराट रूप आहे. कल्पना करणं पण कठीण आहे. त्या रूपाचं तेज इतकं प्रचंड होतं की 11व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात म्हणतात, जणू काही हजारो सूर्य एकदम आकाशात उगवले असावेत. अगदी. आणि भाष्यकारता म्हणतात की विश्वरूपाचं खरं तेज कदाचित त्याहूनही जास्त असेल. बापरे. हे सगळं पाहून अर्जुनाची काय अवस्था झाली असेल मग? त्याची प्रतिक्रिया दिलीये 11व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात. तो आश्चर्यचकित झालाय, म्हणजे विस्मयाविष्ट. त्याचे केस उभे राहिलेत, म्हणजे हृष्टरोमा झालाय तो. आणि मग हात जोडून नतमस्तक होऊन आपला अनुभव सांगायला लागतो. काय म्हणतो तो? तो म्हणतो की त्याला त्या अमर्याद रूपाचा आरंभ, मध्य किंवा अंत काहीच दिसत नाहीये. अच्छा. अनेक हात, पोट, मुख, डोळे आणि भयानक दाढा असलेले ते रूप पाहून फक्त तोच नाही तर सगळे लोक घाबरले आहेत, असं तो 16व्या आणि 23व्या श्लोकात सांगतो. अच्छा, म्हणजे भीती पण वाटली त्याला. मग या भीतीचा संबंध त्याच्या सुरुवातीच्या संभ्रमाशी कसा जोडला जातो? बरोबर. इथेच भाष्य एक महत्वाचा मुद्दा मांडतं. श्रीकृष्णानं 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात स्वतःला काळ म्हणून प्रगट केलं. काळ म्हणजे? संहारक शक्ती. हो, संहारक शक्ती. मी या लोकांचा नाश करण्यासाठी आलो आहे असं सांगून पांडवांचा विजय निश्चित आहे आणि अर्जुन फक्त निमित्त मात्र आहे हे त्याला बजावलं. याचा उद्देश फक्त भीती दाखवणं नाहीये, तर अर्जुनाचा जो मी करता हा अहंकार आहे ना, तो कमी करणं आहे. भाष्यात भीष्म आणि द्रोणांसारख्या योद्ध्यांचा उल्लेख पण येतो. अच्छा. 11वा अध्याय श्लोक 34 भाष्य संदर्भ. हो. हे आठवण करून देतं की अर्जुन किती मोठ्या शक्तींविरुद्ध उभा आहे आणि विजय केवळ त्याच्या पराक्रमाने नाही, तर ती एक दैवी योजना आहे. हे समजल्यावर अर्जुनाची प्रतिक्रिया एकदम बदलते, नाही का? अगदी. 11व्या अध्यायाच्या 35व्या श्लोकाच्या भाष्यात जसं वर्णन आहे तो थरथर कापायला लागतो, हात जोडतो, त्याचा कंठ दाटून येतो, सगदगद होऊन तो कृष्णाची स्तुती करतो. आणि एवढंच नाही, तर पूर्वी जे सख्यभावानं वागला होता, चेष्टामस्करी केली होती, त्या अजाणतेपणाच्या वर्तनाबद्दल क्षमाही मागतो तो. 11वा अध्याय श्लोक 41-42. हो ना. आणि 11व्या अध्यायातल्या 44व्या श्लोकातली त्याची क्षमायाचना तर खूप म्हणजे हृदयस्पर्शी आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो, जसा पिता पुत्राचे, मित्र मित्राचे किंवा प्रियकर प्रियसीचे अपराध सहन करतो, तसंच देवा तू माझे अपराध सहन कर.
भाष्यकार इथे कृष्णाला फक्त मित्र किंवा सारथी नाही तर जगाचा पिता आणि परमगुरू म्हणून दाखवतात. 11वा अध्याय 43 भाष्य संदर्भ. पण आता हे विराट रूप पाहून अर्जुन खरंच खूप घाबरलाय. हो, भयभीत झालाय. म्हणून तो ते रूप मागे घेऊन आपलं नेहमीचं म्हणजे ओळखीचं चतुर्भुज किरीट गदा चक्रधारी रूप दाखवायची विनंती करतो. 11वा अध्याय श्लोक 45-46. बरोबर, कारण त्याचं मन आता खूप विचलित झालंय. त्याला ते सहन होत नाहीये. मग श्रीकृष्ण काय म्हणतात? श्रीकृष्ण सांगतात की अरे हे विश्वरूप दर्शन अत्यंत दुर्लभ आहे, सुदूरदर्श. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या 47 ते 49 आणि 52 ते 54 श्लोकांमध्ये हे स्पष्ट आहे. वेद, तप, दान किंवा यज्ञ कशानंही हे दर्शन शक्य नाहीये. देवांनाही दुर्लभ आहे म्हणे. अगदी, देवांनाही मिळणं कठीण आहे. भाष्य जोर देऊन सांगतं की हे फक्त अनन्य भक्तीनंच शक्य आहे. अनन्यया भक्त्या. फक्त अनन्य भक्तीनेच. हो, असं सांगून मग श्रीकृष्ण विश्वरूप मागे घेतात आणि आपलं सौम्य मानवी रूप प्रकट करतात. आणि कृष्णाचं ते मानवी रूप पाहून 11वा अध्याय श्लोक 51 अर्जुनाला एकदम हायसं वाटतं. वास पाहिला, उत्सुकता होती, मग आश्चर्य, मग भीती, मग शरणागती आणि शेवटी समाधान. या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? गीतेच्या 11व्या अध्यायाच्या शेवटच्या म्हणजे 55व्या श्लोकात आणि त्याच्या भाष्यात जे सार सांगितलंय ते महत्वाचं आहे. काय आहे ते सार? निष्काम कर्म करणं, भगवंतालाच सर्वश्रेष्ठ मानणं, त्याची अनन्य भक्ती करणं, कशातही आसक्ती न ठेवणं आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्राण्याबद्दल वैरभाव न बाळगणं. याच मार्गाने भगवंताची प्राप्ती होते असं म्हटलंय. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. बोला. ग्रंथानुसार हे जे गहन दर्शन आहे ते बाहेरच्या साधनांनी नाही तर भक्तीतून जे आतलं परिवर्तन होतं त्याने शक्य होतं. हो, खरंय. यावर नक्कीच विचार करायला हवा.